जो देना है दे दो ना, साथ में भी। और भी कोई है? जेम्स अँड ज्वेलर्सचं हे एक्झिबिशन होत आहे आणि ज्वेल्स ट्रेंड्स या नावाने होत आहे. गेल्या 20 वर्षापासून अशा पद्धतीचं संपूर्ण देशभरातून सोने आणि चांदीमध्ये काम करत असलेले व्यापारी हे एकत्रितरित्या त्यांचं एक्झिबिशन भरतं. त्याची कारागिरी असेल, त्याच्याबरोबर ते खरेदीदार असतील आणि सर्व ऑर्गनायझेशनची चिप असतील, हे सगळेजण एकत्रित येतात आणि एकूणच आपल्या व्यवसायाला कशी बढती मिळेल, आपल्या व्यवसायात काय कमी आहे, आपल्या व्यवसायाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून काय पद्धतीनं आपल्याला संरक्षण मिळू शकतं, कोणत्या पद्धतीनं पॉलिसी आणली पाहिजे की जेणेकरून ग्राहकाला पण फायदा होईल आणि व्यापाऱ्यांना पण फायदा होईल आणि इंटरनॅशनल पॉलिसीची त्याची तुलना होईल. अशा पद्धतीनं हे ऑर्गनायझेशन अतिशय महत्त्वाचं आहे. आमचे वर्मासाहेब आणि संजय शाह साहेब यांनी त्यांच्या सगळ्या या संकल्पनेतून हे एक्झिबिशन गेल्या 20 वर्षापासून भरत आहे. मी देखील 2016 साली देखील गृहराज्यमंत्री असताना या एक्झिबिशनचं इनॉग्रेशन केलं होतं. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा मी इनॉग्रेशनसाठी आलेलो आहे. निश्चितच शेवटी माणसाला जीवन जगत असताना सोन्याचं काही ना काही आपल्याजवळ असावं असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस सोनं हे किती महत्त्वाचं आहे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना देखील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याकडे सोन्याचा दागिना असला पाहिजे ही भावना असते आणि म्हणून सोनं कितीही महाग झालं तरी सोनं लोकांना हवं आहे. आणि म्हणून या एक्झिबिशनचं उद्घाटन करत असताना संपूर्ण देशभरातून इथे 6,000 किती टन 6 टन 7,000 किलो 7,000 किलो 7 टन एवढं सोनं या एक्झिबिशनमध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून मी त्यांना निश्चितच म्हटलं 7,000 करोड 7,000 करोडचं सोनं या एक्झिबिशनमध्ये आहे आणि 7,000 किलो आहे, 7 टन आहे. मी व्यापाऱ्यांशी चर्चा करत असताना अहमदाबाद आणि दुबईचे आले असताना त्यांना विचारत होतो की आता एवढं टन सोनं जर या ठिकाणी उपलब्ध झालं असेल तर सुरक्षेची काय स्थिती आहे. त्यांनी सर्वांनी एका आवाजात सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, इथे आम्हाला कुठलीही भीती नाही आहे, सुरक्षित हे एक्झिबिशन पार पडेल. कारागिरांच्या देखील अनेक समस्या आहे. कारागिरांच्या सबलीकरणासाठी सरकार म्हणून काय प्रयत्न? कारागिरांच्या ज्या समस्या आहेत ते कोणी एकाने सांगण्यापेक्षा त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा विनिमय केली पाहिजे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना काय सुविधा हव्या आहेत तर केंद्र सरकारच्या माध्यमातून काय सुविधा हव्या आहेत त्या संदर्भामध्ये काय पॉलिसी चेंज केली पाहिजे, काय सरकारच्या माध्यमातून मदत केली पाहिजे, त्यांच्यासुद्धा ऑर्गनायझेशनचं काय म्हणणं आहे याच्यात सविस्तर चर्चा केली तर निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे पाहतात. या व्यवसायाला आणखी ताकद मिळाली पाहिजे, स्ट्रेंथनिंग झालं पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या 5-10 वर्षामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन या व्यवसायाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे, सपोर्ट केलेलं आहे. त्यामुळं त्यांची देखील अपेक्षा हीच आहे की आमचं होणार आहे. मी त्यांना सांगितलं की तुमचा या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अशा पद्धतीचं निवेदन तयार करा, एक प्रपोजल तयार करा, ते राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे दोन्ही फायनान्स मिनिस्टरकडे द्या. निश्चित तुमच्या मनासारखे निर्णय दोन्ही सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. सध्या चीन नंबर 1 वरती आहे. जेम्स अँड ज्वेलरीच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर. भारत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून नेमक्या कोणत्या पद्धतीचं त्यांना पाठबळ ठरवलं? मला तर त्याच्यातली एवढी बारकाईने माहिती नाही आणि मी त्याच्यातला एक्सपर्ट पण नाही आहे. परंतु आमचे संजय शाह मित्र यांनी सांगितलं की चीन पुढे आहे, आपण थोडे त्याच्या मागे आहोत. परंतु मला असं वाटतं की चीनचं ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर एक्सप्रेशन आहे की चीनमध्ये जे काही डुप्लिकेशन होतं त्यामुळं खरी वस्तू आपल्या देशाची जर पटली तर मला वाटतं चीनला मागे टाकण्यात भारत कधीही मागे पुढे बघणार नाही. आणि त्या पद्धतीनं सरकारचा त्यांच्या पाठीशी हात आणि सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यक आहे ते सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला इतका मोठा एक्झिबिशन लाभले त्याबद्दल काय बोलाल? सिंगचे जावई बाकी नाही.